झी 24 तास एक पाऊल पुढे। गोव्यात मराठीला राज्य भाषेचा दर्जा देण्यासाठी गोमांतकीय आक्रमक झालेत। मराठी राज्य भाषेचा लढा जिंकू किंवा मरू असा निर्धार गोव्यातल्या मराठी जणांनी केला असून यासाठी येत्या 29 जानेवारीपासून विधानसभेसमोर धरणं धरण्यात येणार आहे। गेल्या 25 वर्षांपासून गोवेकर यासाठी लढा देत आहेत। इथलं संपूर्ण कामकाज मराठीतून चालतं। 63% लोक मराठी आहेत, 8 वृत्तपत्र मराठी निघतात, तसंच 900 प्राथमिक शाळा मराठी आहेत। त्यामुळे गोव्याची राज्यभाषा मराठी असायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे गोव्यातील बहुतांश आमदार मराठी भाषेच्या बाजूने असल्यानं ही चळवळ अधिक आक्रमक होणार आहे। भूषण, या संपूर्ण राजभाषा दिनाच्या पासून हे आंदोलन अत्यंत वेगाने व्हावं अशी अपेक्षा आपण करूयात आणि तमाम मराठी भाषिकांना गोव्यामधल्या आश्वासन देऊयात, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। प्रसंगी तुमच्यासोबत या लढ्यात उतरायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, किंबहुना तशी वेळ आली तर झी 24 तास कायम आपल्या पाठीशी असेल। मराठी राज्यभाषा व्हायलाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही कुठल्याही लेवलला जाऊन हे आंदोलन करू। जिंकू किंवा मरू हे शेवटचं आमचं आंदोलन असेल। मराठीसाठी शेवटचं आंदोलन आहे। सगळे मराठी प्रेमी संस्था, वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत ते सगळे एकत्र येऊन हा अखेरचा लढा आम्ही उभारणार आहोत आणि या सरकारला हे करावंच लागेल। मराठी राजभाषा करण्याचा मुद्दा गेली अनेक वर्ष या मुद्द्यावरती आम्ही जनतेला आश्वासन देत आहोत आणि सांगत आहोत की हे प्रकरण आम्ही तडेला लावू, पण अद्याप ते लागलेलं नाही। त्यामुळे आता गोव्यातल्या काही भाषाप्रेमी युवकांनी जी चळवळ केली आहे त्या चळवळीच्या बरोबर मी तरी ठामपणे आहे इतकं मी स्पष्टपणे सांगू शकतो। बाकीच्या आमदारांची नक्की भूमिका काय मला माहीत नाही, पण काही मराठीप्रेमी आमदार आहेत की जे उघडपणे यावरती येतील। काही आमदारांची भूमिका अद्याप संदिग्ध आहे, त्यांनी आपले पत्त्यातून उघड केलेले नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।